नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या डार्क पझल चॅनलमध्ये. मित्रांनो, नेहमीप्रमाणेच आज पण मी एक स्टोरी घेऊन आलो आहे तुमच्यासोबत. पण आजची जी स्टोरी राहणार आहे मित्रांनो, ही माझ्या मित्राने मला सांगितली आहे. आणि ही जी स्टोरी त्यांनी जेव्हा सांगितली तेव्हा ॲक्चुअली मलाही विश्वास नव्हता बसला की अशी गोष्ट होऊ शकते. तर मित्रांनो, आपण ह्या स्टोरीला सुरुवात करूया. मित्रांनो, ही जी गोष्ट आहे 2018च्या वेळेसची. 2018 त्यावेळेस तसं बघायला गेलं तर आम्ही 10 वर्षापूर्वीचे मित्र आहोत. तर 10 ते 11 वर्ष झाले आमच्या मैत्रीला. मित्रांनो, तर त्यांनी मला आज ही स्टोरी का सांगितली, कारण आपलं जे चॅनल आहे ते चॅनल आपण आता खूप मोठं करत आहोत. तसं त्याला वाटलं की आज आपली स्टोरी आपण तिथे शेअर करावी. त्याला बोलवलं होतं आपल्या प्रोडोकास्ट चॅनलवरती, पण त्याला वेळ भेटला नाही. त्यामुळे आज मी स्वतः ही स्टोरी तुमच्यासमोर मांडणार आहे. मित्रांनो, माझ्या मित्राचं नाव सागर आहे. एक दिवस असं झालं की सागर आणि त्याचे मित्रपरिवार सगळेजण लोणावळ्याची ट्रिप काढली होती सगळ्यांनी. म्हणजे त्यावेळेस असं झालं की शनिवार होता आणि दुसऱ्या दिवशी रविवार होता. मग मिळून सगळ्यांनी असं ठरवलं की शनिवार आणि रविवार, तसं बघायला गेलं तो IT सेक्टरमध्ये काम करतो. त्यावेळेस शनिवार आणि रविवार ह्या लोकांना सुट्टी असते. त्यावेळेस त्याच्या मित्रपरिवारांनी सगळ्यांनी मिळून प्लॅन केला की आपण ना लोणावळ्याला जाऊ. आणि त्यावेळेस बघायला गेलं तर असेल मार्चच्या वेळ होती. मार्च एप्रिलची वेळ होती, महिना होता मार्च एप्रिलचा महिना. आणि एक्झॅक्टली बघायला गेलं तर एप्रिल महिन्यामध्ये त्यांनी ट्रिप काढली होती. ऍक्च्युली आता या गोष्टीला झाला तर भरपूर वर्ष झालेत, 5 ते 6 वर्ष झाले या गोष्टीला. तर बघायला गेलं तर त्यावेळेस त्यांनी ट्रिप काढली आणि सगळ्यांनी असं म्हटलं की आपण काय करू की सगळेजण, आणि त्यांचं कसं असतं माहिती असेल तुम्हाला की लोणावळ्यामध्ये विला वगैरे बुक करणं, विल्यामध्ये राहणं. तसं त्यांचा एक प्लॅन झाला की आपण विला विला बुक करू आणि विल्यामध्ये राहू. आणि सगळेजण असं एकत्र आले, 4-5 जण होते. सर्वांनी कार घेतली, कार काढली. त्यांना सकाळी चेकिंग होतं त्यांचं, म्हणजे 11 वाजताचं चेकिंग होतं. तर सर्वजण 11 वाजता सकाळी तिथे पोहोचले. त्यांनी 11 वाजेपर्यंत पोहोचले. त्यांनी काय केलं, सगळ्यांनी मिळून व्यवस्थित सगळं चाललं त्यांचं. म्हणजे बघायला गेलं तर 7 ते 8 वाजेपर्यंत व्यवस्थित सगळं चाललं. आणि त्यांनी असं खूप मजा मस्ती केली, सगळं केलं. आणि मजा मस्ती केल्यानंतर नाही का, त्यांना असं वाटलं की खूप थकल्यासारखं झालं त्यांचं. म्हणजे असं खूप खूप असे थकल्यासारखं झालं. त्यामुळे काय जे जे ते दोघं तिघ जण जे होते ते आपापल्या खोलीमध्ये जाऊन झोपले. आणि सागर पण होता. सागर आणि त्याचे जो मित्र होते ते बाहेर बसले होते. म्हणजे त्यावेळेस तर माहिती असेल की लोक, म्हणजे त्यावेळेसची, म्हणजे जे होतं त्यावेळेस पिरियड, म्हणजे काय केलं त्यांनी, बाहेर जाऊन बसले. त्याच्यामध्ये एक आपला ओटा नसतो का आपला बाहेरचा, तर बाहेरच्या ज्या ह्याच्यामध्ये पॅसेजमध्ये जाऊन ते बसले. तर ते बसल्यानंतर त्यांना कमीत कमी त्यावेळेस 8-8:30चा टाइम झाला असेल. आणि जसं तिथं बघायला विला असं विला आहे. विलाच्या बाहेर स्विमिंग पूल आहे. स्विमिंग पूलच्या आणि 8:30च्या वेळेस असं झालं की तिथं लाईट वगैरे सगळं होतं. पण लाईट वगैरे असल्यामुळे तिथं ते सगळेजण बाहेरच जाऊन बसले त्या स्विमिंग पूलच्या अलीकडच्या बाजूला त्या पॅसेजमध्ये. आणि ते दोघं तिघ जण जे होते, ती दोघं तिघ जण जाऊन झोपली. ते थकले होते म्हणून. ते दोघं जण होते ती बसली होती बाहेर. आणि बाहेर बसले आणि ते सागर आणि ते सगळेजण एकत्र, म्हणजे ते थोडे, त्यांना दारू प्यायचा शौक होता. त्यामुळे ते दारू पित होते दोघेजण. बाहेर बसले, दारू वगैरे पिली. आणि जे गप्पा मारत बसले न गप्पा मारता मारता त्यांना कमीत कमी वाजले 10. आणि त्याचा सागरचा मित्र म्हटला, आता मी पण जाऊन झोपतो. मला पण आता खूप वेळ झालाय. मी जाऊन थोड्या वेळ झोपतो. मग सागर म्हणला, मला थोड्या वेळ बसायचंय. मी बसतो इथेच. मग सागरने काय केलं, त्या पॅसेजच्या बाहेर तिथे जाऊन तो बसला. एकटाच जाऊन बसला. आणि कमीत कमी आता त्यावेळेस 10:30 ची वेळ झाली होती. आणि सागर तिथंच बसला होता त्या पॅसेजमध्ये एकटाच. आणि सागरला ना आवाज येऊ लागला. म्हणजे असं पळतानाचा, पायातनं असं पळतानाचा आवाज येऊ लागला. सागर थोडा असं, म्हणजे सागर विचार केला की अरे इथं पण व्हिलामध्ये सगळे तर काहीच झोपले. नाहीये. म्हणजे इथं कोण मुलगी नाही, काही नाही. फक्त आपण सगळे मित्र वगैरे आले. त्याला असं वाटलं की मग इथं मुलीच्या पैंजणांचा आवाज कसा, बाईच्या पैंजणांचा आवाज कसा काय येऊ लागला. आणि जसं बघायला तिथं केअरटेकर असतात, पण केअरटेकर जे होते ते दुसऱ्या बाजूला, म्हणजे ते विलाच्या बाहेर होते. ते विलाच्या बाहेरच्या बाजूला, जिथून कमीत कमी 500 मीटरच्या अंतरावरती केअरटेकर तिथे राहत होते. त्यामुळे तिथं केअरटेकर फक्त आला तर केअरटेकर तर माणूसच असणार. त्यावेळेस त्यांनी विचार केला की जाऊ दे, म्हणून त्याने दुर्लक्ष केलं. दुर्लक्ष केल्यानंतर थोड्या वेळ ते अजून तिथं बसला. आणि बसला बसला त्याला ना थोडीशी झोप, म्हणजे आपण म्हणतो ना की भूल येणं, झोप नॉर्मली डुलकी, तशी त्याला डुलकी आली, अशी नॉर्मल झोप आली. तो झोपला थोड्या वेळ.
झोपल्यानंतर त्याला आहे ना असं जाणवलं की त्याच्या शेजारून कोणतरी असं चालतंय. त्याला असं वाटलं म्हणजे जोरात-जोरात जेव्हा त्या पावलांचा जे पैंजणाचा आवाज होता ना, त्यावेळेस जोरात-जोरात येत होता ना, त्याला तो असं स्पष्ट येऊ लागला म्हणजे एकदम क्लिअर येऊ लागला. त्याला असं वाटलं की कोणतरी आपल्या जवळून चालतंय. मग तो उठला. उठल्यानंतर त्याने आजूबाजूला बघितलं तर कोणी दिसत नव्हतं त्याला. असं घाबरून म्हणजे असं घाबरल्यासारखं उठला की म्हटलं, "अरे आजूबाजूला तर कोणीच नाहीये, मग हे पैंजणाचा आवाज कुठून येतोय?" आणि मग त्याने काय केलं तर केअरटेकरला फोन लावला. तर केअरटेकर फोन उचलला नाही. नंतर मग त्यांनी परत एकदा फोन केअरटेकरला लावला. केअरटेकर तो म्हटला की "इथे कोणी अजून कोणी व्यक्ती आहे का? म्हणजे आमच्याशिवाय अजून कोणी राहतंय का इथे? किंवा कोणी आहे का इथे जे म्हणजे कामासाठी वगैरे आहे?" तर केअरटेकर म्हणला की "असं कोणीच नाही" म्हणला. कारण की 10 ते ज्यावेळेस ते काम म्हणजे ते केअरटेकरचं पण म्हणजे जे सगळं घर साफ वगैरे करायला येतात, ते जे बाई असते ती ते म्हणल्या की 6 वाजताच निघून जाते. त्याच्यानंतर ती इथं कोणीच येत नाही. मग तो थोडा घाबरल्यासारखा झाला. मग त्याने काय केलं त्याच्या एका मित्राला आतमध्ये गेला आणि त्याच्या एका मित्राला त्याने उठवायचा प्रयत्न केला. पण त्याचा मित्र म्हणला की "अरे राहू दे, तुला पण झोप आली. म्हणजे तू पण थकलायस त्यामुळे तुला असं वाटत आहे. त्यामुळे तू एक काम कर, तू पण जाऊन झोप." मग सागर आता बघायला गेलं तर विलामध्ये कसं असतं, की खाली 2-3 खोल्या आणि वरती 2 खोल्या. म्हणजे असं बघायला गेलं तर 4-5 पी-एच-केचा असा विला होता तो. प्रत्येकाला सेपरेट रूम होती. मग खाली 3 रूम आणि वरती 2 रूम. मग सागर जाऊन झोपला वरती. सागरला झोपच लागत नव्हती. कारण त्याला असं वाटत होतं, की कोणतरी आहे म्हणून तो घाबरला होता. मग तरी पण त्याने झोपायचा प्रयत्न केला आणि झोपायचा प्रयत्न केल्यानंतर त्याला आहे ना, त्याला एकट्यालाच त्याला असं वाटलं, की कोणतरी ना खाली जे आपलं मेन गेट असतं विलाचं, त्याला असं वाटलं कोणतरी ठोकवतंय जोरजोरात. मग आवाज येऊ लागला त्याला. मग त्याने काय केलं समोरच्या त्याचा जो दुसरा खोली होती त्याच्या समोरची जी खोली होती त्या मित्राला त्यांनी उठवायचा प्रयत्न केला. पण तो कसा झोपला होता आणि त्यावेळेस माहीत असतं, की माणूस एकदा दारू पिऊन झोपला, की उठत नाही. तसं झालं तो मित्र काही उठला नाही. मग सागर थोडासा घाबरल्यासारखा झाला आणि त्यांनी काय केलं, की थोडासा विचार केला, की खाली जाऊ का नको म्हणून. त्यांनी ना वरतीच थांबला. मग त्याने जोरात-जोरात दार वाजवायला लागली. सागर पूर्णपणे घाबरला. तर सागरने शेवटपर्यंत दरवाजा नाही उघडला. मग खाली आला. मग मित्रांना हाक मारली, "अरे बाबा मला आवाज येतोय कसं तरी, कोण आहे का बघा." मग एक मित्र उठला त्याचा आणि मग त्याने काय केलं मित्रांनी त्याच्यासोबत म्हणजे तो म्हणला, की "आता बाहेर नको जायला. आपण आतमध्ये म्हणजे इथंच हॉलमध्येच बसू." मग सागर म्हणला, "ठीक आहे. तू माझ्यासोबत बसशील का?" तो म्हणला, "नाही मला झोप आली मी झोपतो जाऊन." मग जसं मग सागर आणि त्याचा मित्र काय केलं, सागर म्हणला, की "एक काम कर आपण एकत्रच झोपू आपण एका रूममध्ये." मग तो म्हणला, "ठीक आहे." मग सागर आणि एकत्र ते जाऊन झोपले. तरी पण सागर तिथला एकट्यालाच नाही का असा आवाज येऊ लागला, कोणतरी चालत आहे, कोणतरी असं म्हणजे आहे इथे-तिथे. नंतर उठला. सागर एकटाच गेला खाली. सागरनी त्याचं जे मेन गेट असतं ते मेन गेट उघडलं. मेन गेट उघडल्यानंतर त्याला असं जाणवलं, की कोणतरी बाहेर आहे. म्हणतो ना असं घाबरल्यासारखं केलं त्याने. पण नंतर त्याला जाणवलं, की जी असं नाही का म्हणजे कोणतरी अशी एक व्यक्ती आहे, की तिथं समोर नाही का त्या स्विमिंग पूलच्या आज बाहेर स्विमिंग पूल जे होतं, स्विमिंग पूलच्या म्हणजे जे समोरचा जो पॅसेज आहे, त्या पॅसेजच्या स्विमिंग पूलच्या बाहेर कोणतरी अशी एक व्यक्ती आहे, जी ना अशी म्हणजे बाई होती. तिच्या पाय म्हणजे असं बघायला गेलं एकदम सिंपल नाही का, असं म्हणजे दिसायला अशी सिंपल बाई होती. जसं की असं काही एवढं हे नव्हतं, सिंपल बाई होती. मग ते सागरने हाक मारली, "कोण आहे तिथं?" म्हणून. "कोण हवंय तुम्हाला?" मग तिने काय म्हणजे असं तिने काय असा आवाज म्हणजे तिने बघितलं नाही, काही नाही. तिला आवाज ऐकू गेला असेल, पण तिने बघितलं नाही. सागर परत पुढे जाऊन म्हणतो, "कोण आहे तिथे?" म्हणून. मग तिथे तिने परत काही उत्तर नाही दिलं. मग नंतर नाही का पुढे-पुढे गेला, तर त्याला आहे ना अशी खूप जसं तो पुढे-पुढे जात होता ना, तशी ती आकृती आहे ना अशी अशी वाढत होती. म्हणजे अशी मोठी-मोठी होत होती ती. मग तो घाबरला. मग त्याने काय केलं, गपचूप आपल्या रूममध्ये जाऊन बसला आणि बसला तर एका कोपऱ्यात जाऊन बसला. त्याला खूप भीती वाटायला लागली. कारण की त्याला आहे ना खूप असे भयंकर आवाज येत होते चालण्याचे वगैरे. नंतर दुसऱ्या दिवशी असं झालं, की पूर्ण रात्र अशीच झाली. म्हणजे त्याला पूर्ण रात्र त्याला आवाज येऊ लागले. असं त्याच्यामुळं पूर्ण रात्र एकाच कोपऱ्यात जाऊन बसला. पूर्ण रात्र तो झोपलाच नाही. नंतर त्याला 4च्या आसपास त्याला आवाज येणं बंद झालं. 4च्या नंतर. मग नंतर तो कुठेतरी जाऊन थोडासा वेळ झोपला, थोडा वेळ पडला. तरी पण त्याला झोप लागत नव्हती. तरी पण तो कसं तरी तो झोपायचा प्रयत्न करत होता सागर.
आणि नंतर सकाळ झाली. सकाळी सगळेजण उठले आणि सागर फक्त उठायला तयार नाही. सागरला प्रचंड ताप भरला होता. तर त्याचा जो एक मित्र होता, तर तो त्याला वरती उठवायला जातो. तर सागर म्हणजे दरवाजा म्हणजे सागरचा दरवाजा बंद होता. सागरला म्हणजे हाक मारत होते सगळेजण, की तो मित्र हाक मारत होता सागरला, की "दरवाजा उघड, लवकर जायचं आपल्याला, चेकआउट करायचंय. आपल्याला लवकरात लवकर चेकआउट करून जायचंय." तर तो म्हणजे काही बोलायलाच तयार नाही. मग मित्र घाबरला. म्हणला, "अरे, हा मग रूममध्ये ये." मग तो म्हणला, की "काय बाथरूममध्ये आहे का तू? म्हणजे आवाज येत नाहीये तुझा." मग त्यांनी एकदा दोनदा ठोकवलं. नंतर मग सगळे 2-3 मित्र वर आले. म्हणले, "काय झालं?" पण सागरने नंतर मग दरवाजा उघडला. सागर पूर्ण असा घामाने भरलेला होता. पूर्ण घामाने आणि नाही का असं त्याला पूर्ण ताप भरला होता. सागरला मित्र म्हणले, की "अरे काय रे, एवढं कसं काय झालं तुला? एवढा ताप कसा काय भरला?" सागर बोलला, "अरे मी तुला ह्याला." नंतर त्याचा एक मित्र होता त्या समोरच्या रूम मधला. तो मित्र आला. तो पण उठला होता. तो म्हणला, "अरे, हा रात्री असं करत होता. त्याला कोणाचा तरी आवाज येत होता. तो मग खूप घाबरल्यासारखा करत होता." मग सागर म्हणला, "अरे, मला ना असं एका बाईचा पायाचा चालण्याचा आवाज, जोराजोरात पळण्याचा आवाज येत होता." मग सागर पूर्ण घाबरला. पूर्ण तापाने वगैरे मतलब भरला होता पूर्ण तो. त्याचा मित्र म्हणला, "असं कसं काय झालं?" मग त्यानं काय केलं, त्या केअरटेकरला फोन लावला. केअरटेकरला फोन लावून त्याला बोलवलं, की म्हणलंय, की "तुमच्या अशा ह्या विलामध्ये असं काय आहे का?" म्हणजे सागरने विचारलं. तर तो म्हणला, की "नाही, असं काही नाहीये." तर मग तो घाबरला नाही का असं म्हणजे. म्हणलं तो सागर घाबरला होता. म्हणजे ऑलरेडी सागर पहिलेच घाबरलेला होता. मग तो सागर तसं तर म्हणला, की नाही, काही नाहीये वगैरे. तो म्हणला, "अरे, आज शक्यच नाही, कारण की मला खूप असं बाईचा आवाज येत होता. पळण्याचा, चालण्याचा आवाज येत होता." तर तो केअरटेकर म्हणला, की "असं काही नाहीये साहेब, तुम्हाला असं म्हणजे भास झाला असेल वगैरे." तो म्हणला, की "सागर मला एकदा भासू शकतो मला. ठीक आहे, दोनदा भासू शकतो. पण मला पूर्ण रात्रभर झोप नाहीये." मला ती ना तिथं ते परत ते स्विमिंग पूलच्या बाहेर तिथं ती एक व्यक्ती मला ती एक बाई होती. तिला मी हाक मारते, ती बाई बोलायला तयार नाही. जसं मी तिच्या समोर जातो तिची हाईट वाढत होती. तो म्हणला, "साहेब तुम्हाला स्वप्न वगैरे पडले असेल," असं तसं. नंतर नाही का परत त्याने विचारलं, की "बाबा खरंच काय असेल तर सांगा." सागरला खूप ताप भरला. त्याच्या मित्राने विचारलं त्या ह्याला केअरटेकरला, की "खरंच काय असेल तर सांगा, कारण की मग आम्हाला तसं हे करायला." मग त्या केअरटेकरने सांगितलं, की "साहेब मला माहिती नाही, पण आमचे जे इथले जे विलाचे मालक आहेत त्यांना माहिती असेल." झालं असं होतं, की ज्यावेळेस त्या मालकाला विचारलं, म्हणजे ज्या विलाचा जो मालक होता, तर सागरने विचारलं मालकाला, तर तेव्हा कळलं, की तिथे जी व्यक्ती होती, म्हणजे आधी ज्या वेळेस राहायला आले, म्हणजे ते काय झालं, की कपल आले होते एकदा. तर त्या कपलमध्ये ना खूप जोरजोराचं भांडण झालं होतं. खूप जोरजोराचं भांडण. आणि भांडण झालं आणि म्हणजे तिचा नवरा होता. त्याच्यावरती ओरडून-ओरडून तिचे म्हणजे असं ओरडायचा. मग त्यांनी काय केलं, म्हणजे त्यांनी ढकललं नाही, पण नाही का तिचा तो आपण जे म्हणतो ना पायपुसणी असते खालची, तिचा तो पायपुसणीवरून पाय सटकला आणि पाय सटकल्यानंतर तिचा जो हे असतो ना कठडा, म्हणजे आपला खालचा जो टेबलच्या खाली असा कठडा असतो एक छोटा, त्या कठड्याला टोक असं म्हणजे त्याच्या डोक्याला मार लागला. आणि त्यांनी काय केलं, घाबरला आणि त्या माणसाने काय केलं, त्या बाईला तिथंच म्हणजे 2 दिवस त्यांनी तो विला बुक करून ठेवला होता. म्हणजे कुणाला कळू नये काय झालंय म्हणून तो घाबरला होता पूर्णपणे तो माणूस. त्याच्या बाईचा नवरा घाबरला होता. मग ते 2 दिवस त्यांनी ना विला बंद करून त्या बाईला काय करावं कळेना म्हणून ती अशी गोष्ट झाली होती. मग नंतर ज्यावेळेस आम्ही आम्ही एकदा म्हटलं नाही का, "साहेब बाबा आम्हाला विला खाली करायचा आहे कारण की आम्हाला भरपूर सारं हे येतंय." मग तो माणूस बोलला, की "मला थोडा वेळ द्या." जसं तो बाहेर म्हणजे त्यांनी ना नंतर ते बघितलं आम्हाला, की तिथं म्हणजे असं नंतर आम्ही आतमध्ये गेलो. तो माणूस म्हणला, तर तिथं वास येऊ लागला होता आम्हाला खूप असं घाण वास येऊ लागला. तर त्याला ना असं खूप त्याला वास बाथरूममध्ये तिच्या बायकोची डेड बॉडी त्यांनी ठेवली होती. तेव्हापासून ती अशी गोष्ट आहे. म्हणलं, "साहेब की आम्ही पहिले सगळ्या गोष्टीची शांती वगैरे केली होती, पण अचानक ह्यांना कसं काय दिसलं माहिती नाही." तर तेव्हा कळलं की सागर जे म्हणतात ना आपण डोळ्यामध्ये तीळ असेल, काय असेल, तर त्या व्यक्तीला ते दिसतं किंवा ते टाईममध्ये असतं त्या व्यक्तीला ते दिसतं. त्यावेळेस सागरला ती गोष्ट दिसली गेली. मग सागरला दवाखान्यात नेलं. सागरचा ताप वगैरे काढला. सागरचा ताप वगैरे कमी केला. सगळ्या गोष्टी कमी झाल्या. पण तरी ताप कमी झाला तरी पण सागरच्या मनामध्ये जी भीती आहे, म्हणजे विलावर जायची, ती पण अजून मनामध्ये भरपूर भीती आहे. असं त्याला जर परत म्हटलं ना, की आपण सागरचं समजा त्याचे मित्र म्हटले किंवा आम्ही जरी म्हटलं, "सागर चल आपण विला प्लॅन करतोय, आपण विल्याला जाऊ." तर सागर अजूनही त्या गोष्टीला खूप घाबरतो, की म्हणतो, की "नाही तुम्हाला जर जायचं असेल तर आपण एका ठिकाणी असं फिरायला जाऊ, पण विल्याला कधीच जायचं." तर अशी ही माझी एक मित्राची स्टोरी होती, ज्या मित्राने मला सांगितली होती.
तर मित्रांनो, ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली मला नक्की तुम्ही कमेंट करा. आणि मित्रांनो, तुम्ही जेवढं आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराल तेवढंच चॅनल आपलं मोठं होईल. आणि आपला चॅनल आपलं हे मराठी चॅनल आहे. आणि मित्रांनो, अजून भरपूर अशा स्टोरी मी तुम्हाला सांगेल, कारण की ह्या ज्या स्टोरी असतात मी बनवत नाही, तर माझ्या आसपासची जी लोकं आहेत, जे माझे मित्रपरिवार किंवा माझे घरचे, माझे आई-वडील, माझे आजी-आजोबा, त्या लोकांच्या मार्फत ही स्टोरी मी तुम्हाला सांगत असतो. कारण की त्यांचे जे घडलेले अनुभव असतात ते खरे असतात आणि त्या खऱ्या अनुभवावरतीच आपण ही स्टोरीची रचना करतो. मित्रांनो, तुमच्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. मित्रांनो,